तरी थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय ठाण्यातून। ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत। खरं तर राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि त्या ठिकाणी आता एकनाथ शिंदे देखील दाखल झालेले आहेत। राजन साळवी देखील आता ठाण्यात दाखल झालेले आहेत। अगदी काही क्षणातच राजन साळवी यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होईल। मोठ्या संख्येने रत्नागिरीतून कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील उपस्थित झालेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खरं तर राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होईल। एकनाथ शिंदे आणि राजन साळवी सोबत असल्याचे दृश्य आपण बघतोय लोकशाहीच्या माध्यमातून थेट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजन साळवी आनंद आश्रम या ठिकाणी दाखल झालेत आणि अगदी काही क्षणातच राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होणार आहे। काही वेळापूर्वी राजन साळवी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय की मोठ्या संख्येने रत्नागिरीतील पदाधिकारी अर्थातच विभाग प्रमुख, सरपंच आणि अनेक पदाधिकारी हे त्यांच्या सोबत पक्षप्रवेशासाठी तयार आहेत। त्याच्यामुळे ते कुठेतरी भारावून गेल्याचं त्यांनी यावेळी व्यक्त केलंय। तर धर्मवीर आनंद दिघे यांना आदरांजली वाहताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत आहेत राजन साळवी। अगदी काही क्षणातच राजन साळवी हे शिवसेना खरं तर पक्षप्रवेश करणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजन साळवी यांचं स्वागत करण्यात येईल शिवसेना पक्षात। गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी हे खरं तर भाजप की शिवसेना कोणत्या पक्षात जाणार, कोणत्या पक्षात पक्षप्रवेश करणार यात अनेक संभ्रम होते आणि त्यानंतर आता हे स्पष्टच झालेलं आहे की राजन साळवी अगदी काही क्षणातच शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील राजन साळवी यांच्या सोबत शिवसेनेत पक्षप्रवेश करतील। थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी राजन साळवी हे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील राजन साळवी यांच्या सोबत शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजन साळवी यांचं स्वागत होणार आहे शिवसेनेत। खरं तर रत्नागिरीमध्ये शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्काच दिलाय असं म्हणायला हवं, कारण राजन साळवी हे अतिशय जुने आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे आणि राजन साळवी थोड्याच वेळात ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। राजन साळवींना पराभवाचं खरं तर राजन साळवी यांनी पराभवाचं जे खापर आहे ते विनायक राऊतांवर फोडलं होतं आणि त्यांनी एक आरोप विनायक राऊत यांच्यावर लावला होता आणि त्यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा काल दिला आणि आज शिवसेनेत पक्षप्रवेश राजन साळवी यांचा। थेट दृश्य आपण पाहतोय ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत स्वतः राजन साळवी हे आहेत आणि काही क्षणातच राजन साळवी यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मंत्री उदय सामंत यांची देखील उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि काही वेळा आधीच पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केलंय की राजन साळवी आणि त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत, त्याच्यामुळे कुठलाच मतभेद त्यांच्यामध्ये नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। अगदी काही क्षणातच राजन साळवी हे शिवसेनेत पक्षप्रवेश करतील या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले गेलेत। उमेश, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजन साळवी आता आनंद आश्रम येथे दाखल झालेले आहेत, काय अधिक माहिती आहे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासोबतच सामंत म्हणजे उदय सामंत असतील, आमदार किरण सामंत असतील यांच्यासोबत राजन साळवी यांचे थोड्या वेळापूर्वी आनंद आश्रम मध्ये दाखल झाले। आता आतमध्ये ते आनंद दिघे यांच्या प्रतिमेला जे आहे ते आधी नमस्कार करतात आणि त्यानंतर हे सर्व नेते मंडळी जे आहेत मुख्य स्टेजवर येतील
स्टेजवर प्रचंड गर्दी झाली पाहायला मिळते. खास करून राजापूर असेल, लांजा असेल, तिथून कालपासूनच आणि आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात जे आहेत ते कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली. आणि मुंबईत जे राजापूरचे, लांजाचे जे इकडे कोकणवासी आहेत ते देखील इकडे मोठ्या प्रमाणात जमलेत. असा हा भव्य प्रवेश सोहळा आता थोड्या वेळात पार पडेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजन साळवी यांना जे आहे त्यात अधिकृतरित्या पक्षामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. एकूणच काय तर सामंत बंधू यांचा अडथळा होता. सामंत बंधूंना हा जो प्रवेश आहे तो होणार का या सगळ्या संदर्भात अडचणी ज्या आहेत त्या निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र या संदर्भात जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामंत बंधू आणि राजन साळवी यांची रात्री बैठक बोलवली. या बैठकीमध्ये नेमके हे सर्वजण मिळून कसे रत्नागिरीमध्ये काम करतील, राजन साळवींवरची काय जबाबदारी असेल, सामंत बंधू जे असतील, किरण सामंत जे तिकडचे स्थानिक आमदार आहेत ते कशा प्रकारे स्थानिक पातळीवर काम करतील, या सगळ्याबाबत दीर्घ चर्चा झाली. आणि त्यानंतर राजन साळवी यांचा पक्षप्रवेश जो आहे तो सुकर झालेला आहे. एकूणच काय आता थोड्या वेळामध्ये उपमुख्यमंत्री या सगळ्या पक्षप्रवेश जो आहे तो करतील आणि राजन साळवी अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जातील. राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्यावेळेस आपल्याला कुठेतरी मतदारसंघामध्ये दगाफटका झाला. मतदारसंघात खास करून विनायक राऊत यांनी आपल्याला साथ दिली नाही असा जो आक्षेप त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोरही नोंदवला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आज ते पक्षप्रवेश करत आहेत. निश्चित. उमेश, एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, आनंद आश्रम ही जी जागा आहे या जागेला शिवसेनेत एक विशेष महत्व आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जर राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होतोय तो एक मोठा महत्वाचा संदेश कुठेतरी देण्यात येतोय. उमेश, नक्कीच एकनाथ शिंदे यांनी आपलं जे राजकीय सुरुवात जी आहे ती या आश्रमातूनच सुरू केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. नगरसेवक पद इतर जी महत्वाची पदं त्यांनी भूषवली, त्यांनी इथून आपल्या राजकारणाची सुरुवात केली आणि अनेक पक्षप्रवेश जे आहेत ते महत्वाचे जे पक्षप्रवेश त्यांनी त्याला 2 वर्षामध्ये केले. त्यातल्या काही पक्षप्रवेश जे महत्वाचे होते त्यांनी आनंद आश्रमातून केले. कोणतंही महत्वाचं काम सुरू करताना ते आनंद आश्रमात येतात. आधी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला नमस्कार करूनच त्या कामाची असतील त्या कार्यक्रमाची असं सुरुवात करावी असं विशेष महत्व असलेलं म्हणजे शिवसेनेत ज्या प्रकारे शिवसेना भवन आधी अत्यंत महत्वाचं मानलं जायचं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी शिवसेना तयार केली आणि त्यानंतर आनंद आश्रमाला विशेष महत्व आलं आणि या आनंद आश्रमातूनच विशेष महत्वाची कामं जी पक्षाची केली जातात आणि त्यामुळे राजन साळवी यांचा जो पक्षप्रवेश तो अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऑपरेशन टायगर राबवलं जाईल राज्यभरामध्ये. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आजी माजी आमदार खासदार हे पक्षप्रवेश करतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र अजूनही एकही पक्षप्रवेश झाला नव्हता. मात्र राजन साळवी यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश जो आहे तो सुरू झालेला आहे. नक्कीच आता थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे सांगितलं जरी आम्ही ऑपरेशन टायगर हे नाव आम्ही दिलं नसलं तरी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून हे नाव पडलेलं आहे. मात्र आता राजन साळवी यांच्यानंतर अजूनही आमदार खासदार आमच्या पक्षात प्रवेश करतील. 2 दिवसानंतर राजन साळवी पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघात जातील. उपमुख्यमंत्री रत्नागिरीला त्यांचा दौरा आहे. तो दौरा करताना त्या पक्षप्रवेशामध्ये एक भव्य कार्यक्रम जो आहे तो पार पडला गेला आणि त्यावेळेस देखील तिकडचे स्थानिक जे कार्यकर्ते आहेत, स्थानिक नगरसेवक असतील किंवा स्थानिक इतर जे पदाधिकारी त्यांचा भव्य पक्षप्रवेश येणार आहे. आणि त्यानंतर अजूनही आजीबाजी आमदार आपल्या संपर्कात असल्याची चिन्ह जी आहेत ती उदय सामंत यांनी बोलून दाखवली. त्यामुळे या पक्षप्रवेशामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. या पक्षप्रवेशामधून सुरुवात झाली आणि म्हणून आनंद आश्रमामधून त्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम जो तो घेण्यात आलेला आहे. निश्चित. उमेश, तुम्ही उदय सामंतांचा उल्लेख केला. खरं तर काही वेळा आधी माध्यमांशी बोलताना त्यांनी एक स्पष्टीकरण दिलं की आमचे आणि राजन साळवी यांचे कौटुंबिक संबंध आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यातील जो मतभेद आहे त्याच्यावर कुठेतरी पूर्णविराम त्यांनी दिलेला आहे. उमेश, नक्कीच त्यांच्यासोबत जो काही खूप वर्षापासून आपला कौटुंबिक संबंध आहे. नक्कीच किरण सामंत यांनी राजकीय लढाई जी आहे ती त्यांच्या विरोधात लढली. राजापूरचे हे 3 वेळाचे आमदार राजन साळवी राहिलेले आहेत. मात्र यावेळेस पहिल्यांदा किरण सामंत यांनी शिंदेच्या शिवसेनेतून या मतदारसंघातून अर्ज भरला होता आणि त्यामुळे या दोघांची जी लढाई होती ती अस्तित्वाची होती. जो जिंकेल तो आमदार झाला असता आणि त्यांची राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती. तर राजन साळवी यांनी जर यामध्ये पराजय झाला असता तर कुठेतरी राजकीय असतं होण्याची शक्यता होती आणि त्यामुळेच हा पराभव झाल्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करायला सुरुवात केली होती की नंतर जायचं कुठे. भारतीय जनता पक्षाबद्दलही त्यांच्या चर्चा सुरू होत्या, तिकडे जाण्याचे मार्ग सुरू होते. मात्र आपल्या कार्यकर्त्यांची चर्चा केल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला शिंदेच्या शिवसेनेसोबत म्हणजे कारण गेली अनेक वर्ष आपले कार्यकर्ते आपण स्वतः जे आहे ते धनुष्यबाणाच्या चिन्हाखाली काम करतो, शिवसेनेसोबत काम करतो. त्यामुळे आपण शिवसेनेसोबत जायला पाहिजे असा एक मतप्रवाह होता त्यांच्या कार्यकर्त्यांचा होता आणि म्हणूनच त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश करतात. मात्र याची तयारी त्यांनी केल्या काही दिवसापासून सुरुवात केली होती. 2 आठवड्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली होती.
या मतदारसंघात त्यांना काय अडचणी होतात हे विनायक राऊत असतील किंवा राजन साळवी असतील यांना बसून उद्धव ठाकरेंनी चर्चा केल्यानंतरही त्यांना त्यांचं काही समाधान झालं नव्हतं आणि त्यानंतरच एकूणच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आपण जाणार आहोत अशा प्रकारच्या चर्चा ज्या त्या रंगात होत्या त्यांनी अधिकृतरित्या कधीही सांगितलं नाही की आपण जाणार आहोत. मात्र काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घेतल्यानंतर आपण अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश करणार आहोत त्यांनी जाहीर केला आणि आज तो वेळ आलेली आहे की त्यांचा पक्ष प्रवेश होतोय. निश्चितच उमेश, आणखीन एक गोष्ट, ती गोष्ट म्हणजे राजन साळवी यांच्यावर कार्यकर्त्यांचं खूप प्रेम आहे असं कुठेतरी निदर्शनास येते. कारण मोठ्या संख्येने रत्नागिरीतून, कोकणातून जे कार्यकर्ते आहेत, जे शिवसेनेत होते, अर्थातच ठाकरे गटात जे होते, ते मोठ्या संख्येने आता शिवसेनेत पक्षप्रवेश करायला स्वतः राजन साळवी यांच्यासोबत आलेले आहेत. नक्कीच, कारण आपलं सगळ्यांना माहिती आहे की राजन साळवी हे 3 टर्म आमदार होते. 2016 त्यांचा देखील पराभव झाला, मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघात एक मोठी पकड तयार केली होती. फक्त कार्यकर्तेच नाही तर रत्नागिरीचे जे सामान्य नागरिक आहेत, सामान्य लोक आहेत, त्यांच्याशी त्यांचा खूप मोठा कनेक्ट आहे आणि हा कनेक्ट त्यांना येणाऱ्या या पक्षप्रवेशानंतर देखील तेवढाच उपयोगी पडणार आहे. शिवसेनेला, जे शिंदेच्या शिवसेनेला देखील त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे. म्हणूनच आज जर इथं पाहिलं तर रात्री नवी मुंबई इथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते आणि आनंद आश्रमाच्या परिसरात सकाळपासून कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती. आणि एकूणच आता जर हा सगळा परिसर पाहिला तर हा आनंद आश्रमाचा सर्व परिसर जो आहे तो त्यांच्या कार्यकर्त्याने भरून गेलाय. त्यामुळे लवकरात लवकर हा पक्षप्रवेश झाल्यानंतर हे सगळे कार्यकर्ते आपल्या मतदारसंघात जातील, कामाला सुरुवात करतील आणि एकूण काय तर शिवसेनेची ताकद ही रत्नागिरी, लांजा, राजापूर या सगळ्या परिसरात वाढणार आहे असं स्वतः उदय सामंत देखील यांनी देखील मान्य केलं. त्यामुळे राजन साळवी यांचा पक्षप्रवेश किती महत्वाचा होता, कारण त्यांच्याकडे ते फक्त नेते नाही आहेत, त्यांच्या मागे खूप मोठे कार्यकर्त्यांची फळी आहे आणि त्यांच्याबरोबर ही फळी देखील आपल्या उपयोगाला येणार आहे, आपल्या पक्षाच्या वाढीसाठी उपयोगाला येणार आहे. म्हणून हा पक्षप्रवेश अत्यंत महत्वाचा. आणि याच अनुषंगाने उमेश, जर आपण पाहिलं तर उदय सामंत यांनी जर आणखीन काही ज्येष्ठ नेते जर त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची तयारी देखील दर्शवली आहे. तर राजन साळवी काही वेळातच शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. आपल्या सोबत शिवसेना नेत्या मनीषा कायंदे जोडल्या गेल्या आहेत. मनीषाजी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये. काही क्षणातच आता राजन साळवी हे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत, तुमची काय प्रतिक्रिया आहे? आनंदाचा क्षण आहे की जे माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानतात आणि माननीय एकनाथजी शिंदे यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून आज राजन साळवी सारखे एक जुने जाते माजी आमदार, अनेक टर्म राहिलेले, ते आज शिवसेनेत प्रवेश करतायत आणि आज इथे मोठं जल्लोषाचं वातावरण. मी स्वतः त्या ठिकाणी टेंबी नाक्याला आनंद आश्रमच्या ठिकाणी उभी आहे आणि त्यांचे अनेक समर्थक, अनेक शिवसैनिक या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी इच्छुक आहेत. लवकरच एकनाथजी शिंदे देखील मंचावर येतील आणि आपल्याला तो सोहळा जो आहे तो पाहायला मिळेल. निश्चितच. मनीषाजी, राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशामुळे रत्नागिरीमध्ये शिवसेनेला मोठा फायदा मिळू शकतो, कारण एक मोठा कार्यकर्त्यांचा जो जनसागर आहे तो आपण पाहतोय त्यांच्यासोबत पक्षप्रवेश करताना. आपण पाहिलं की कोकण हेच खरं शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि आम्ही रत्नागिरी खास करून आपण पाहिलं की राजन साळवी यांचा पूर्वी देखील प्रवेश होणार आहे असं सगळं चालू होतं, परंतु काही कारणास्तव ते राहिलं आणि आता कोकणात आणि खास करून रत्नागिरीमध्ये अनेक शिवसैनिक त्यांना यायचं होतं, परंतु ते अगोदर आले नाही, परंतु किंबहुना ते आज येत आहेत, यातच सगळ्यांना आनंद आहे. निश्चित. मनीषाजी, ऑपरेशन टायगरची वारंवार चर्चा होते, तर त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आणखीन कोण कोण पक्षप्रवेशासाठी तयार आहेत? बघा, आणखी बरेच लोक येतील, आणखी बरेच असे आजी माजी आमदार, खासदार येऊ शकतात आणि तसं त्यांचं मान्य एकनाथजी शिंदे यांच्या बरोबर बोलणं देखील चालू आहे आणि ऑपरेशन टायगर काय खरे, ऑपरेशन टायगर कधी सुरू झालंय आणि अविरत चालूच राहणार आहे ते. निश्चित. मनीषाजी, आणखीन राजन साळवी यांच्यासोबत आता सध्या कुठलं मोठं नाव पक्षप्रवेश करणार आहे? नाही, आज तरी राजन साळवींचा होतोय. तिकडे काही जिल्हा परिषद सदस्य असतील, अध्यक्ष असतील, त्यांचा देखील प्रवेश होऊ घातलेला आहे, ते देखील होते. आपण थोड्याच वेळात पाहू की कोणाकोणाचा प्रवेश होतो. निश्चित. मनीषाजी, आणखीन एक महत्वाचा प्रश्न, आनंद आश्रम ज्या ठिकाणी राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होतो, या जागेला शिवसेनेत एक विशेष महत्व आहे, त्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल?
तर राजन साळवी यांचा शिवसेनेत काहीच क्षणात पक्षप्रवेश होणार आहे आणि मोठ्या संख्येने रत्नागिरीमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते देखील राजन साळवी यांच्यासोबत शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहे। या ठिकाणी मंत्री उदय सामंत यासोबतच आमदार किरण सामंत हे देखील या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजन साळवी यांचं स्वागत करण्यात येणार आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश होईल। थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी राजन साळवी आपल्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या सोबत त्यांना सोबत घेऊन खरं तर शिवसेनेत पक्षप्रवेश करतायत। स्टेज थोड़ा रिकामा करा प्लीज। स्टेज स्वानंद यादी कुठे यादी चला मी आता सांगितलं ज्यांच्या नेतृत्वावर ज्यांच्या कार्यावर प्रचंड विश्वास ठेवून ज्यांनी विधानसभेमध्ये एक हाती कोकण एकनाथ शिंदे साहेबांच्या हवाली केलं आणि साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज उरली सुरली ज्यांच्या कार्यावर प्रचंड विश्वास ठेवून ज्यांनी विधानसभेमध्ये एक हाती कोकण एकनाथ शिंदे साहेबांच्या हवाली केलं आणि साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज उरली सुरली उद्धव ठाकरे गट आज कोकणातून नेस्तनाबूत झाला, कारण राजन साळवी साहेब यांचा खऱ्या शिवसेनेत आज प्रवेश झाला। मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी भगवा शेला घालून भगवा उपर्ण घालून माननीय पुढे नको हे पुढे कशाला काय थोडा हात घालते का ना अरे यार काय करता कॅमेरा बाळासाहेबांच्या विचारांचा धनुष्यबाण आज बाळासाहेबांच्या विचारांचा धनुष्यबाण राजन साळवी साहेबांनी आपल्या हाती घेतलेला आहे। हा धनुष्यबाण उद्या पुन्हा कोकण मधील जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पंचायतीमध्ये सुसाट धावणार आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो। मी इतर प्रवेश घेण्यापूर्वी आज प्रवेशाची यादी आहे। संजय साळी उपजिल्हा प्रमुख, राजेश शेलार, चंद्रकांत मंचकर, सुभाष गुरव, लीला दर्शी, शरद चरकरी, वसंत जडियार, नरेश दुधवळकर, सुरेश एरामपूरकर, संतोष गुरव, संदीप बारसकर, सुरेश झोरे, राजेंद्र हळदणकर, मनीषा मराठे, सुशांत मराठे, मंदार सप्रे महासचिव काँग्रेस, सचिन पांचाळ विभाग अधिकारी, अंजली कडू महिला विभाग प्रमुख, संदेश कनकुलकर संघटक, शिवराज पवार, सुभाष सुर्वे, संदेश मिटकरी, प्रकाश तळेकर, अनंत सावंत, संतोष चव्हाण, बाळू हरदास, सिद्धार्थ देवळेकर, प्रफुल्ल लांजेकर।
आज बरेच सरपंच, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पक्षाचे उभाटा गटाचे पदाधिकारी आज साहेबांच्या नेतृत्वावर, दीपकजी आपण असाल तर व्यासपीठ यायचं आहे. दीपक साळवीजी, दीपकजी साळवी, अथर्व, आज जाहीर प्रवेश होतो या सर्वांचा आणि खऱ्या अर्थानं कोकणचं जनता, कोकणवासीय बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारी आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी आहे. साळवीजी, दीपकजी साळवी या, आपण वरती या. एक फॅमिली, परिवार, राजन साळवी साहेब यांच्या बरोबर दीपकजी साळवी यांचा संपूर्ण साळवी परिवार सुद्धा, बंधू असतील, मुलं असतील, पुतणे असतील, हे सुद्धा आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करीत आहेत. आणि बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एकनाथजी शिंदे साहब आगे पढ़ो, शिंदे साहब आगे पढ़ो. आणि या ज्यांच्या प्रवेशात त्यांनी पुढे या. राजन साळवी साहेब यांच्या रूपाला एक खंदा, बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारा एक कट्टर शिवसैनिक आज, ज्याने बाळासाहेबांच्या विचारांची धुरा पुढे नेली, ज्याने बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवले आणि ज्याने बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा विधानसभेवर फडकून दाखवला, ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर, विश्वास ठेवून आज सर्व उबाटा गटाचे असंख्य कार्यकर्ते, शेकडो कार्यकर्ते आज माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करीत आहेत. ज्यांचा प्रवेश झाला असेल त्यांनी थोडस लांब व्हायचं, दूर व्हायचं आहे. चला सणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी. जय भवानी, सियावर रामचंद्र की. सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर, कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन विश्वास ठेवून आज सर्वांचा जाहीर प्रवेश होतोय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, वारकऱ्यांचे, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर, कार्यपद्धतीवर
प्रभावित होऊन विश्वास ठेवून आज संपूर्ण कोकण साहेबांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांचा भगवा आज आपल्या खांद्यावर घेत आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून गेल्या 3 वर्षापासून मंचेकरजी आपण असाल तर स्टेजवर यायचंय. चंद्रकांतजी मंचेकर आपण स्टेजवर यायचंय. आपण आज उभाटा गटाची कोकणातली युवासेना सुद्धा आज साहेबांच्या मध्ये प्रवेश करतायत आणि ज्यांचा प्रवेश झाला असेल त्यांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. खाली उतरून विनंती आहे आपल्या सर्वांना. ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी स्टेजच्या खाली उतरून समोर यायचं आहे, स्टेजच्या समोर. चला प्लीज. चंद्रकांत जडियारजी यांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. विनंती आहे ज्यांचा प्रवेश झाला असेल तरी स्टेजच्या समोर यायचं आता प्लीज. सर्व युवा सैनिकांचा या ठिकाणी प्रवेश होतोय उभाटा गटातील आणि खरा कोकणवासीय बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे. ज्यांचा प्रवेश झाला असेल तरी स्टेजच्या समोर यायचं. थोडा स्टेज रिकामा करायचा आपण प्लीज. विनंती आपल्या सर्वांना. एक विनंती आहे ज्यांचा प्रवेश झाला असेल तरी स्टेजच्या समोर यायचं आहे. थोडा स्टेज रिकामा करायचा आपण प्लीज. विनंती आपल्या सर्वांना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.